पसारा करून ठेवला आता रे यांनी. हा इकडं घर आवरलं का इकडं आवरा, इकडंच आवरलं का इकडं आवरा. कधी मध्ये बरं राहतं चुलं स्वयंपाक पाण्याला आवरायला. हा ते गॅस कधी गेला तर इकडं काजल अय काजल काय हो? बाहेर येत आले काय हो? इकडं पसारा ते तरी का ठेवीत जा ना घर. काय तिकडं घरी आवरायचं ती पडी बरं राहते. कधी मध्ये चुलीवर स्वयंपाक करायला भाकरी बिकरी मस्त. तू ये ना मला तो नको शहाणपणा शिकू. मग काय शिकू? मला हे सांग तू ते 10,000 रुपयाचं काय केलं. कोणचे 10,000? मला मेसेज आला. हा ते 10,000 ना हा. ते घेतले होते मीच. अरे घेतले होते ठीक आहे, कशाला घेतले काय घेतले तुम्हाला शब्द विचारलं का. पा बरं फोन केलेले 4 फोन आहे. पा 4 फोन केले तुम्ही उचलले नाही. मग अर्जंट होते म्हणून दिले. म्हणजे नाही मी फोन उचलला नाही. मी जर काही कामात असलो तर तू इकडे काय बी करशील का. काय बी म्हणजे काय केलं. नाही काय बी करशील का. काय बी म्हणजे काय केलं का. नाही अर्जंट म्हणजे असं काय तुझं कुठं गोडं आडलं होतं. अहो ती माझी मैत्रीण आहे ना. कोणची मैत्रीण. संगी. हा मग तिचं काय. आता ऐका ना मग सांगते ना ती आहे ना. नाही ते मला मैत्रिणीचं नको सांगू. फक्त मला सांग तू पैसे मला विचारता का काढले. इकडून ये असं लय मला वाकडे पैसे बघा. पैसे नाही विचारता का काढले मला सांग. का काढले तू. का काढले ना ते सांगते. तिला ना तिच्या पोराला अर्जंट ऍडमिट करायची आली. मग त्याच्यामुळे तिला तिथे भरायची होती. मग ते पोरं आपण दत्तक घेतलं का. अहो कोणावर आहे काय कधी सांगून देते का. आता नव्हते तिच्याकडे डिपॉझिट भरायचे नाही होते. तू आहे ना आजकाल तुझ्या मनानं लय शहाणपणा करायला लागली. लय म्हणजे इतकं शहाणपणा करायला लागली ना तुझ्या मनानं कुठे जाणं कोणालाही काही सांगणं पैसे देणं. कोणाला काय अरे सांगतात, पुढे जरा गेली. थोडी धाकात थोडीशी. अहो मी तुम्हाला सांगूनच जात राहते ना हो. हं? कुठं जायचं राहिलं का पहिले तुम्हाला सांगून जाते पैसे घेते. बरं माय मनाने पैसे खर्चीच नाही पण मग आता जिडं द्यायची गरज पडली मग दिली ना. नाही तुझी असे गाल जोडील मी तुला लाल करून ठेवील लाल. समजलं ना. म्हणजे आता नाही त्याचं गाव जोडायचं काय आलं. नाही मला सांग. माझा काय अधिकार नाही नाही का? तो बापाकडून आणले का तू पैसे. हो माझ्या बापाचं नाव नाही नको बरं का. नाही माझे पैसे आहे ना तो बापाकडून आणले का. मग तुमचे पैसे तर माझा काय अधिकार नाही नाही का? तुझा अधिकार काचा अधिकार. का बरं नवरा आहे ना तुम्ही. नाही 4 लोकांमध्ये लग्न केलंय माझ्याशी. नाही नवरा जरी असला तर नाही तू कमून आणले का पैसे. मी नाही कमीत का. हा? मी नाही कमीत नाही काय. तू काय करते तू घर सोडून काय करते घरातलं नाही काम नाही बाकीचं काही कामच नाही बाई माझे. काय कामं हा. करते तू? जेव्हा जेव्हा कमायला लागतं ना तेव्हा माणसाला मग जावं काही लागतं. कामच नाही करीत बा मी. हा माझे काही येतच नाही. तो विषय नाही माझा मेन मुद्दा काय माहिती का. मला हे अजिबात आवडलं नाही तुझं वागणं. आपण काय बिघडलं काय एखाद नाही दिवशी. का दिले तू. सांगितले ना दिले तू का. सल्ला का नाही घेतला माझावाला. फोन केले पा नाही फोन केले अरे मग कामात असेल ना. पण मग तिला अर्जंट लागत होते 1 तास. नाही अर्जंटचं मला सांगू नको तू मग वाट का नाही पाहिली. अहो वाट पाहिला तेवढी वेळ नव्हता. तू बोलू नको बरं का शहाणपण नको बरं का. मी तुझं आहे ना इथं असा तुला धरून उचलून आपली मुड तोडूनच ठेवली सगळी. म्हणजे हा हे बिन लायसारखे धंदे मला आई आवडून हो, राहिले. बिनलाजे बापाचं काय नाव म्हणजे- सांगू नका बरं का म्हणजे काही पण. काय? हा, माझ्या काय? बापाचं नाव नाही घ्यायचं. बापाचं नाव घ्यायचं नाही म्हणजे? माझ्या बापाने असं लाडा कोडात वाढवेले. लाडा कोडात वाढवेले? काही मागत नाही कधी. हा शहाणी झाली काय मनाने. हा नाही शहाणी हो राहिली मालकीन मान पाहू राहिली. मग मालकीनीच आहे ना मी. आहे ना का दुसरी कोणी येणार आहे का दुसरी नाही कोणीतरी? तू नाही तू मला दाखा ठेवू राहिली व्यवहार पाहायला लागली का तू आता. हा मग का बरं बाई माणूस नाही करू नाही शकत. तुला काय गरज पडली व्यवहार पाहायची. तिला गरज पडली तिने मला फोन केला असता मला सांगायचं असतं ना. अहो पुरुष माणसाची कसं बोलवली ती बाई. कस काय मैत्रिणी नाही मग माझ्याकडून घ्यायची ना परवानगी घ्यायची ना. हा उठायचं आणि सोडायचं आपलं काही बी काम करायचं. त्या परवानगी घ्यायला फोन केले 4 नाही तू गडी तेच ते सांगू नको बरं का. काय सांगू नको काय सांगू. मला 4 वेळेस फोनचं निमतं सांगू नको बरं का तू. ओ माझ्या डोकं नका खाऊ. काय डोकं नका खाऊ. हा दिले तर काय एवढं झालं. नाही मला अजिबात आहे ना अजिबात ही गोष्ट आवडली नाही. आवडली नाही मी काय माझे काय हक्क नाही का त्याच्यावर. हक्क गेला उडत समजलं ना. म्हणजे हा काय उडत गेलं. तू केलं ना एक काम कर जाय पहिले 10,000 रुपये आणवाय निघितून पहिले घरातून निघायचं. कुठून तिच्याकडून पैसे आणले कुठून नाही 10,000 रुपये घेऊन ये. तिच्याकडून कोण आणू. हा. लगेच पैसे आता दिले किती नाही दिवस तर काय देऊ तिला- गेले. अहो ती दवाखान्यात पोरगे सांगू राहिले तर ते नाही दवाखान्यात पोरगा असलं मग काय झालं. हा अहो अरे ते काढायला पैसे मी कशाला ठेवले तुला पडणार काही माहिती का. वेळे काढायला काय करते तू. अहो कशाला बी ठेवले पण देणार आहे ना तिने काय काय नाही तिनं नाही वेळेवरती दिले म्हणजे मला जर हप्त्याला दंड बसला मग तू काय करशील. तुमच्याकडे काय हातच पार वर करून दिले आहेच नाहीये कोणी. तुमच्याकडं. अरे माझ्या तेवढे 10,000च ठेवले होते मी. हा स्वतःच्या अकाउंट नाही मला दंड बसला 2,000 रुपये दंड बसला ती देणार आहे का. तुमच्या अकाउंट आहे ना हे माझ्या अकाउंटची दिली ना हा मी. तुझ्या अकाउंटचेच म्हणतो मी. माझ्या अकाउंट काय राहिलं आता काय राहिले का मला सांग ना तू. बोला त्या बाई नुसतं. जाऊ दे एखाद्याला घर निघ घराच्या बाहेर निघ अजिबात थांब घराच्या बाहेर निघ. जा मी काय? नाही थांबायची जा काय काय जा मी बी नाही थांबत जा. थांबत मला नाही बी म्हणजे थांबायचं. आणि येऊ नको बरं पुन्हा नाही येत यायचं आता. असेल तर आता पैसे येतच घेऊन नाही. पैसे घेऊन नाही यायचे. माझ्याकडे पैसे बी नाही मी येणार बी नाही माझं पाहिल मी हा एवढं का? म्हणजे 10 रुपये एवढी त्वरित बोलत एवढी जा. त्वरित मला बोलत नाही राहायचं. येच तू फक्त नाही येत. हा चांगलंच तुला तुझं आल्यावरती
हे हाय शहाजूक मेशी का येऊ दे फक्त आता हिला मग दाखवलं काय ते. बरं मी काय म्हणतो, हा बोला ना. हे बघ हे सगळं दंड आहे ना एवढं उपटून काढायचं हा. कारण आपल्याला पाणी न्यायचं आहे, सगळं पाणी तुंबत आहे. अहो तुम्ही मलाच काम सांगा पण असं करा करा हात नका चालवू तुम्ही. तुलाच काम सांगा ना, तुम्ही काय बसेल राहते का? बसेल राहतो का म्हणे. तो बरोबर मी आहेच ना काम करायला. तेच ना मग जरा हात बी चालवा तोंड चालवता तसं. बरं मी काय म्हणतो, हा आता आपल्या पुरीचं लग्न करावं लागेल आपल्याला. हा? बाई हा? बाई पोरचं लग्न तर लय थाटामाटात करायचंय बरं. हा. हा जसं काजला अक्काचं केलं ना हा हा तसंच करायचं थाटामाटात. हा मग हा मला तर एवढी काजल अक्काचं टेन्शन आहे का आपल्याला काही? किती पाहुणा गोड भेटलाय. हो हा खरंच काजल ताईन तर लगेच नशीबच काढलं बरं. हा मानावं लागेल बाई त्या पाहुण्याला. पण लग्न लय मोठं केलं ना बाई. हा मग मग लग्न काही साधं मग नव्हतं आता केलं. तुम्हाला का 17 बहिणी होत्या का हो? एकच एकूणची एकच होती ना. एकच एकच मग आता आपल्या अक्काचं बी मस्त लग्न करू आपण. चांगला पोरगा पाहू, हा घरदार पाहू चांगलं. आणि तिला वावरात शिरावाला नको दे बरं बाई. माणसं माणुसकीदार पाहिजे. मी काय म्हणते हा तिला ह्या शेतकरी वावरा शिरावाला नाही द्यायचा. मग कोणतं द्यायचं असं काही? नाही तिला नोकरीवाल्याला द्यायचंय. अगं सगळंच पाहू आवर. सगळंच नोकऱ्या पाहू म्हणजे नोकऱ्याला पाहायचा, थोडीफार जमीन जागा पाहिजे. का नुसतं माहिती का जर नोकरी जर तिकडे बंद त्याची एखादी कंपनी जर बंद पडली, काय झालं मग काय काय खातील ते? कमीत Government कमी service वाला कमीत पाहू कमी एखादा. शेती येऊन शेती तर करून खातील. शेतीत तुम्हाला माहिती ना किती राबा लागतो. जाऊ दे राबू दे. आपण काय मेलो काय? मेलो हा? काय मरणाचे हाडकूर झाले ते वावरात. हा करू दे करू दे. तू कमी कष्ट आहे का? तवाला तुम्ही ऐकून सांगा तर बरं, कमी कष्ट आहे तो का ऐकून तर रानामध्ये? वाटोळ होईल. हा. वाटोळं होईल म्हणे. आतापर्यंत या बायानेच वाटोळ केले. बाहेर हा. वाटोळं केले म्हणे. बायाने पुरीला सांगायचं बाई तुला नवरा सर्विस आलाच देईल करून. हा अरे काय नाटके लावली तुम्ही. नाही नाही सर्व्हिस वालाच जर बाई मला काय 17 लेखी नाही ते कुंचे एकच लेखी बाई मी. आणि तिला काय सर्विस वाला काय सोना आगतो काय? सर्विस वाला सोना आगतो अहो, पण आणि मग शेतकरी काय? हा घरातलंच काय सर्व्हिस वाला असला की त्याला काय अरे शेतकरी राजा असा आहे, जिडं पाय देईल तिडं पाणी काढील. राजा कसा हा. आहे शेतकरी जेव्हा राबलं तेव्हाच राजा आहे ना. तसं आहे का? काय बोलते काय वागते? आहे का? उद्योग न करू. हा, महापुरीचं उद्योग लग्न नको कसं करू. करायचं ना हा. आणि कसा पोरगा पाहायचा ते माय मी पाहिजे. तू नको शिकू. तुम्ही जर पोरगी शेतकऱ्याला जर दिली ना तर तुम्हाला बी हुंडा म्हणून हा पोरगी देते मी. माय आई बाप तेच म्हणायचे. तुम्ही बी राबा पोरगी काजल जवळ. बदल आहे ना, काजल बदल असंच म्हणायचे काय का तिला असं सर्विस वाला पाहून देऊ हा. ना असं करू. हा. म्हटलं सर्विस वाला बिरोज चालणार नाही म्हटलं. हम्म. हा मी पाहिजे म्हटलं कसं करायचं. आपलं जेव्हा झालं असा खाली. शेतकरी पाहून दिला तुला सांगतो खामक्या. हा परत ती अशी तो सुद्धा तिच्यामुळे पाणी भरतोय. हो ना हा होय म्हणा कुठ तू बी काम करू का हा मग ती काय दमले काय मग काम करून? नाही दमतच नाही माणूस काम उपट करून. तोंड नको ते करू उपटीत राह. अहो मी किती आवरले तुमचं चाललंय बसले हा. तुमचं तोंड चालतं जास्त. मग मी म्हणते पोरगी एवढी शिकवली हे केलं ते केलं हा. आता ते शिकू रानामध्ये दे. काम करायला लावायचं पोरीला. शिकू दे. अरे भाई बाय बाय काय काय 100 वर्ष वाटतं? आयुष्य आहे तुम्हाला. हा, काय आयुष्य काय फोन नाही काय नाही डायरेक्ट आली. फोन करतो आयफोन माझ्याजवळ आणि तुम्ही रडून काऊन राहिल्या? हा काय झालं? हा? काय मारलं काय पाहुण्या तुला? पाहुण्यांनी मारलं नाही दिलं काढून मला. काय येवायत आता मग काय त्याच्या पाहुला काही लाज वाटते कधी गाडच्या आता काही. मी घरी गेले होते ती चंपीने सांगितलं तुम्ही वावरात मी इकडे आली रे. हा रानात आलतो ना मग. आणि काढून का बरं द्यायला? कावड दिलं का तू काही हिला सांगत नाही का काही व्यवहार राहिल्यावर हा मग तिचं व्यवहार करीत नाही का ती. हा त्याच्या मग यावर नवरा बायको चालूच राहते. ती काय काय करते मी करतो. ती मला सांगितल्याशिवाय करीत नाही, मी तिला मला सांगितल्याशिवाय म्हणे करीत जायचं नाही. यायचं नाही परत आणि गेली तर पैसे घेऊन यायचं. पैसे पैसे आता कायचे पैसे? अरे काय झालं माहितीये का माझी एक मैत्रीण आहे ना बर. तिच्या पोराला ऍडमिट करायचं होतं. मग मी ना अर्जंट तिला डिपॉझिट भरायचं होतं तर 10,000 होते माझ्या खात्यावर मग दिले. आता मग माझं काय चुकलं? नाही बरोबर आहे. एखाद्याला गरज लागली मैत्रीण आहे ना ती आणि इमर्जन्सी होती मग दिले 10,000. हा बरं त्यांना 4 फोन केले उचलले नाही बरं का. हा मग नाही उचलले तर मग मी दिले टाकून. आता तिला लईच गरज होती. आले आले पार मला जिट्या धरायला लागले आणि वरडायला लागले आणि मारायला चप्पल धावून. आणि म्हणे तू कस काय व्यवहार केला ना असं आता सांग बरं. ए, पाहू ना आज कसं म्हणजे काय. माझं काही हे नाही का अधिकार नाही पाहुण्यावर का? थांबायचं असतं ना हो अरे तुम्ही. पण दोघायचा परपंच आहे. मग? दोघांना विचारानं करायचा. हा पण आता 4 फोन केल्यावर तो फोन नाही उचलला. मग एखाद्याला जर लय अर्जंट गरज तर मग मी टाकलं तर काय बिघडलं का? काय बिघडलं त्यात? काय विषयच काय? पण देणार आहे ना ती काय बुडवणार आहे का ती बाई? मग उसनेच दिले ना. तर मला हाकलून दिला आता घरातून मला. हाकलून दिलं. हा.
पा हे असं काय म्हणा होतं. डायरेक्ट येऊच नको म्हणले का हा, येऊ नको म्हणे माझ्या दारात. फोन लावू पाहुण्याला लाव. थांब मला फोन लावू दे पाहुण्याला बोलून घे इकडं. घरी बोलून घे. पाहू तो फोन कुठे मी कशाला आणलाय फोन? माय घरीच आहे फोन फोन. घरी तू येईल चार्जिंगला मग आता एक काम कर, घरी जाऊन तिकडून लावून देऊ घरी. असं म्हणते बोलून घे. हा तसं करू मग. मग चला मग तू आता जेवेल काय होईल ए काय जेवेल नाही, खावेल नाही. नाही ना नाही. ए चला, मी घरी टपक्यात गेले. स्वयंपाक बरोबर हा लगेच आणि अक्कल जेव घाल पहिली हा हा आणि तू आल्या ना खडसून विचारे, असं कुठं राहतं का? बाय माणसाची काही जिंदगी नाही का? हे काय ए. विचारणार आहे? हे काय विचारणार आहे? लय वाण गात होते त्याचं किती नाही नाही वेळचं. कडसून नाही मी ना काय आहे, त्या पाहुण्याला आहे ना आता काय काय नुसतं फक्त चूल आणि मुलं सांभाळायचं, काहीच नाही करायचं का दुसरं? नाही नाही असं नाही ना आयुष्य नाही का आम्हाला काही? नुसतं घरदारण जमिनी सांभाळायच्या पैसा, मग ती पैसा, काय पैसा. मोल करीन काय घरामध्ये काय दोन तोंडाने बोलता हो बरं, तुम्ही? काय लाग- हे गप्पा आवताची घडीत असं बोलता घडीत तसं बोलता. आवतासाठी आता काय माझ्यामुळे तुमचे भांडणं चालू का? लय सांगत होते असं आहे तो बहिणीचा अडवस- नवरा आणि तसं आहे, आहे आहे. बहिणीचा खरंच नवरा. चांगलं आहे. हा. तुमच्या खरंच चांगलं आहे पण तुमच्यामुळे आता बाई त्याची बाई आता आली राग राग फक्त नाही तर अजून येईल नाही एवढं वर्ष झालं हा. नाही. तीन पोरं होय परत राग राग आली नाही हम्म. हा पोरं कुठे त्याच्याकडे बोले घरी. घरीच मग ठेवली. हे काल आणला आता मग एखादं लेकरू मग त्यांनी चांगलं काय- दिलं. जिरू दे सांभाळ दे ना जिरू दे त्याची जर जिरू दे ना हा मला म्हणे, हाय कशी चालती वय? हा त्याला ले का बेटे पाहतो मी थांब काय ते 10,000 रुपयासाठी? हा हा, म्हणजे त्याच्याने पार केली काय माझी. चोरले काय बा बहिणी पैसे बरं सांगितलं इथं ना, काय तोंड वाजवता? फोन लावून या बोलता का लोकांचे पाहुण्याला? ना जेवढं मोठे ना तेवढे खोटे राहते हा, खरंच. यायचं ना पैशात लई जीव लई जीव जीव, चिकट हा. नुसतं. कंजूस सारखा. राव सत्र वगैरे खाते चेक करीत असेल तो हा, मेसेज सवाल, हा. मेसेज नाही आला तर गावातून पळत आला बाबा. हा का हा, मेसेज आला 10,000 काय केलं आता मी अच्छा आहे, जट्ट झाली. सांगू राहिले आता मी खाल्ले का चोरून पण इकडे पाठवले का कोणाला मग दिले? येता विचारता काय गे तो याच्यात मला मेसेज आलाय तो काय 10,000 रुपये काढले का काला काढले मग दुसरं कामाचे बाईचे लेकराचं दवाखान्याचं बरं बरं चांगल्या करताना दिले तो हं. जनावरं आहे, कशी आहे ती सांगून येईल का? हा? चल घरी चाल पो घरी चाल ए चालला उठता आवदाची अहो, तुम्ही उठा इथंच बसल्या बसल्या तोंड बाजू राहिले फोन लावायचं दिलं सोडून नाही झालं बा. अरे त्याच्या आधी कोंगाडे असंच आहे. चाल ते भाऊजे राम राम. राम राम आले काय हा बसा नाही काय नाही, बसा बसा हा? बसा तुम्हीच बसा. परत काय म्हणतात म्हणतो? पा मेवण्याच्या घरी गेलो बसायला नाही टाकलं. नाही काय नाही. काय तुम्ही आता असं लाट परवान करू राहिले हा? या बा पाहुणे, काय तुम्ही वागू तुम्ही राहिले फोन केला ना म्हणून मी आलो इथपर्यंत तुमच्या शब्दाला मान देऊन. तेच ना आलो मग की नाही आलो? नाही आले तुम्ही मग मला काय नाव ठेवू द्या मग आता नाही मला काय चुकलं? अहो, पण कसं समजून घ्यायचं ना काही गोष्टी कुठे गेली? हा नवरा बायको आहे तुम्ही हा. आहे त्या घरात जेवण करते हा का? हा नाही नाही समजून घ्यायचं तुम्ही पण हा काय 10,000 रुपयावरून तुम्ही वाद केला आणि कुशाला काढून दिलं तिला हो, काय किरकोळ आहे मग पण ते तिच्या मनानं नव्हतं करायला पाहिजे. मी तिला कधी नाही म्हणलो काय अहो गोष्टी. पण तुम्हाला तिला 4 फोन केलते हा? तरी तुम्ही एक फोन तर उचलायचा बायकोचा फोन आहे ना का तिराचा बाईकचा नव्हता फोन काय झालं माहितीये का, ऑफिस मध्ये गेलो हा. तिथे ते साहेब बसेल होतं ते एक तर तिला फोन अलाउड नाहीये. हे तर मग मेसेज टाकून द्यायचा नाही बोलायला चान्स तुम्हाला भेटला तर लय महत्वाची मीटिंग होती माझं ना कर्ज प्रकरणाचं पण ती काम मीटिंग होतं. किती महाग पडली हा? हा? नाही पण हिला थोडं थांबायला पाहिजे होतं, दम मारायला पाहिजे होता ना. राव, असं नाही हो हा? आज तुम्ही लहान नाही राहिले काय म्हणजे माझी चुकी ना, हा? मी चुकले. या बाय तू बोलू नको बरं, तू पाय या किटली पडली मी पाय किटली नको, सोडून पाय डोक्यात नको. हो टाकली. शांत राहा आता शांत राहा समजावलंय मी तिला पण इतकं चालत पाहुणे इतकं तोंड चालत हिचं आलं. हा म्हणजे चुकी असली तर मान्यच करायची, नसली तरी मान्यच करायची. चुकी आहेच ती. काय चुकी बिकी नाही मग? मला सांग आता चुकी का ती? काय चुकी होय बरं याचं सांग काय चुकी मला सांग पैशाचे व्यवहार आहे पाहुणे, आज कसं काय आता करते? ही बाय बायको मायरच यावर करते मग आता काय करायचं बाय हा? माणसाने काय पैशाच्या तुम्ही व्यवहार सांगा. नाही का? जगात आता काही चाललं बाया कामधंदा काय बोलायचं राव? आता मग त्यांनी काही व्यवहार नाही करायचे मग आता तिला काय कोणला चोराला दिले का तिच्या मैत्रिणीचं पोरा ऍडमिट करायचं होतं दवाखान्यात भरायचे होते व्यवहार तर हा? दवाखान्यासाठी ना. ती काय परत देणारच नाही ती बाई पैसे तुम्हाला मी तिला आतापर्यंत असं बोलेल नाही पाहुणे काय नेमकं ना आता थोडी बनवून चालू आहे आमची वाली. आणि जर तो हप्ता जर नाही वेळेवर कटला ना ते 2,000 रुपये दंड बसल. मला सांगा तिची मैत्रीण दंड भरणार आहे का? अहो, असं कोणी देईल का घरातून ती? काढून देते का हा? देते घराबाहेर कोणी काढून मग काय करायचं तिला, काय करायचं सांगा ना, तोंडी लागत ही. मग तोंडी लागत तुम्ही जर हे मला कशाला दिले मी तुला जोडील मी तुला हे करेल आणि आताच्या आता मग काय गप बसू? मग बरोबर ना आणि हो. ते सांगू नको का कोणाला मग? दिले, काय दिले पैसे? सांगा बरं हा मग नाही सांगितलं तर तिकडून म्हणशील तू काहीतरी चुकीचंच केलं. नाही चुकीचंच व्हायला सगळं. मला एक सांगा हा. तो असं जर तुमच्या गावाकडून फोन आला कोणाचा दवाखान्याचं काम असलं तुम्ही काय करा? मग मी पाहतो ना मी बॅलन्स आहे का नाही तो विचार करतो, पहिले चेक करतो. बस बॅलन्स आहे तुमच्याकडं. नुसतं काय माझ्या- balance आहे? फक्त हे माझ्या खात्यात
खात्यावर तुला नाही तुझ्या डोळ्यात एवढी सलू राहिली एवढी नाही हा सलू. एवढी सलू तुझ्या डोळ्यामध्ये तुमच्या अकाउंटला हा. पैसे अकाउंटला म्हणजे पैसे तो खात्यावरले पैसे त्यांच्या डोळ्यात सला का माझ्या खात्याला टाकीन आणि थोडेफार मला हा. राहू द्या ना, घर खर्च काय लागत हा. नाही मग ते संपले ना ये नाही पुन्हा परवा दिवशी मला म्हणाल किराण्याला पैसे संपले म्हणजे पुन्हा मागाली एवढी तोडो तुझ्यासाठी एवढी तोडो काल तुमच्या हा? अकाउंटवर पैसे लाख 2 लाख रुपये हा तुला बस पैसा भले येतो. तुला पैसे सांगवाय ना तुला पैसे हा दिले मी दिले नाही ते वाटून दे अजून वाट जाऊ द्या माझा अधिकार नाही का की लग्न कशाला केलं मग लग्न केलं तर तू काही बी करशील का मग काय का बरं अधिकार नाही? ती वहिनी करते तर ती काही बी करते काय चाललंय नाही मला अजिबात पटणार नाही. तू नकोच मला नकोच वहिनीला अधिकार तू द्यायला नकोच का जाऊ दे तुम्हाला? दे रे मग ती हा. तुझ्या इरायत खर्च हा. करते का नाही? आणि मग अरे मग खर्च कर ना तू खर्चाला कुठं 2-5 हजार कर ना मग कोणाला दिली म्हणजे काय झालं मग 10,000 देशील का मग सांगायचं साड्या घेतल्या हे घेतलं मग काय पावरा बोलला कोणाला नाही असता बोलता येत असं साडी घ्यायला मला घेऊन जाती मग ते काय माहिती का आमच्या कांदानेला ना खोटं बोलताच येत नाही हा ना साडी घ्यायला मला घेऊन जाती आणि 500ची सांगायला पाहिजे काय होतं अख्खा खर्च केला शॉपिंग सगळं काय काय केलं ते हा सांगायला खर्च पाहिजे. केला कळत नाही का मला मी वस्तू पाहिली लगेच दाखव ना वस्तू हे बघ, किती विश्वास हा. पाहिलं ना तू असं नाही तू काय बी सांगशील आणि मी लगेच सहन करेल लगेच हे करेल म्हणजे आता काही खोट आहे का हा. कोण नव्हतं त्या बाईला बरं पाहुणे बा 10,000 हे काही 10 लाख नाही नाही दिले हो, वळण बिघडलेच आलं या आतापर्यंत दिवस बरं ती बाई काय द्या तुमचं नाही चांगलं आहे ती बाई काय देणार पैसे तुला अरे, तिचं लहान लेकरं ऍडमिट आहे दीड महिनाभरात हा आता आपण काय म्हणायचं दे बाई लगेच काढून नाही, लगेच कसं काय होणार म्हणता रे, काय हे तर नको का आम्हाला आता महिनाभर देणार आहे ना ती महिन्यात हा हा आपल्यालाच आडलं का नाही महिनाभर जमली का अहो, ही तुम्हाला सुरुवात आहे आताशी पुढे जाऊन मारले डोक्यावर मिरे वाटणार आहे सुरुवात आहे म्हणजे एवढे 15 वर्षात नाही केलं ना, आता यार केला तर लगेच केलं बाई, तू आता करायला लागली सिद्ध करून दाखवलं तू शहाणी झाली म्हणून आता करील हा शहाणी झाली शहाणी मी पण या- अहो ती का मागू लागून नाही येईल तुमच्या माग लागल बाय आता यावर करतात अहो, तुम्ही एवढ्या आता काय माझ्या करता? गळा दाबायला बसली विश्वास नाही राहिला आता माझा हा, गावात आपल्याला कसं पैसे तिथं लग्नाची बाई आहे हा लग्नाची बाई मग काय माग लागेल बाय आता यावर करते नवऱ्याची राहतं हा, त्या करतील त्या करतील त्या माग लावून येईल आठ बाय. ते जास्त आधी करतात येतं कळत आपल्याला लग्नाची बाई आठ काय बाय. बाय, पैसे टाकले काही रुपयाचा हिशोब द्यायचा हा. ही पुढे जिंदगी झाली का ना पुढं हा भाई अरे मला कळले तर पैसे ना पैसा कुठे जातो कोणत्या हा, मिळत कुठं पैसा जातो? जातो हा बरोबर आहे आके हा. हिशोबही घेतलाच पाहिजे नवऱ्याने असं नाही चालत आता कोणी देत नाही एवढे हिशोब पाणी यावर नाही तिचं असं कसं आहे नाही माहिती का 100ची भाजी आणि तिने 250 लिहून ठेवी ती आके यावर जर बाई माणसाला बी लागत राहत्या पैसा. परपंचाला पैसा लय लागत राहतोय यावर जर नसला ना मग? टिपो टापो पण हिशोब आजकाल कोणी नाही नाही राहिले हिला असं वाटतं सगळं मोकळं ठेवा हिशोब आज लिहून ठेवायची घाण सवय झाली. बायको असो आई असो बहीण असो भाऊ असो हिशोब आधीलाच पाहिजे बरं दिले 500 200 कुठं खर्च एवढं लिहितो का 200 रुपये अरे आपल्याला भाजीला कळत महिन्याला किती 100 खर्च होतो काय काय होतो. किरकोळ कारकोळ पाय 150 100 200 ते जाऊ दे मरू द्या बा ते बी लिहिलेले राहते ना बाबाचे 100 रुपये बरं ना याला, गाडी ते कुठे गेलं ना 200 त्याला. एखादं म्हातार नवतारनं जरी बिकरी आला ते चाल दडदाकड काम करणार माणूस असला ना तरी 10 पैसे त्याच्या हातात मग टाकावं काय? अरे द्या तुम्ही म्हातारे कोतारे माणसाला द्या लुळ्या पांगला द्या हा, बरोबर. नाही, हे काय वागणीची वाली हा, लय लवकर कोणी लगेच पट तुटत वाल्या अरे कुठं गेलं ना चहा जर पिलो ना 50 रुपयाचा 50 रुपयाचे चहा पिलो 10 रुपयाचा नाश्ता तर हिशोब लागत नाही ना पैसे असे असं 50 कुठं करता यायचं करता नाही का मग? 10,000 निघून जाते बरं पाव रे हा. किती पैसा पाणी कमावला तुम्ही काही संग नाही न्यायचं, कोणीच नाही. खर्चारा खर्चू द्या बरं, तुम्हाला लई न्यायचे नाही द्या 5-1 लाख रुपये द्या मग मला काय अडचण राहिली द्या, तुम्हाला? द्या 5-1 काय लाख अडचण राहिली मला सांगा हा? जर नाही दिले तर काय सांगा. अडचण? मला काय कर्ज काढून राहिलं काय ना. असं त्या गरीबाला हा? हा? मग तुम्ही म्हणता ना पैसा बरोबर नाही न्यायचं द्या मग मला पैसा आहे तुमच्याकडे दिले आता काय नाही नाही करायचं करा. आहे तुमच्याकडे जा द्या खर्च द्या नाही हो नको हा? आपल्याला नाही. हे ना आता आज्ञेच्या बाहेर गेली मला नकोच आता ही घाणच नको म्हणजे हा नाही अजिबात पडत हो तुम्ही बोलता नीट बोला हो, नाही. गाड म्हणजे काय घाण नाही नाही गाड म्हणजे काय हा. तुम्ही बोलायचं काय नाही, बरोबर आहे मी बाय हा. मी ऐकू घेऊन राहिलो बघ तुमचं सांगतो म्हणजे गाड म्हणजे काय मग शिवी दिली का घाण आहे का ती? घाणच व्यवहार केली ना असे हा यावर बरा घाण आहे. मग हा? एवढा संसार केला तेव्हा नाही घाण वाटली हा? अहो, गेला त्याच्या तोंडामधून शब्द. 3 पोरं झाले तवर नाही घाण वाटली लई म्हणजे लई बेकार बाई नाही 3 पोरं झाले तवर नाही घाण वाटली हा. पावलेला आता घाण वाटायला लागली माहिती का रागात मग जातो तू का शब्द केलं धरून. असं काय मग? शब्द धरून बसू हा? राहिले तुम्ही मिटवायचं तर डबल आग लावून राहिले 10,000 नाही मी आता ऐकणार घाण नाही बोलतो तिचं आम्हाला. तिचं पहा तिचे ऍक्शन पहा ना तिच्यावाले पहा ना ती 10,000 कशी साठी मला करते घाण बोलतो हा माणूस. मग? हा? समजून घ्या जरा नाही, रागात नाही, मध्ये नाही. गुंजा आता शब्द. मला काही समजून नाही अहो घ्यायचं. आता रस्ता नको घेऊ राईट 4-2 वर्षाला पोरं सोर लग्नाला जोग ते आले आले पोरगी लागलंच आले आता मग तवर व्यवहार नाही ग्रॅज्युएशन झालं म्हणजे त्याला लागलं बाबा ऐकूला मी म्हणायचं हा. बाबाच्या लग्नात लय मोठं कन्यादान घ्यायचं बरं का मला हा. काय आपला विषय झालाय का हा? ही काय लग्न होऊ देणार नाही तुम्ही होऊ द्या. आईच्यामुळे पोराची वळण वेगळं चालली तुमच्यामुळे हा, भांडती पोरासमोर ही. ह्या बाय दादा
मला यांचा कंजूसपणा परव पाय ना ते पोरं ना इकडे तिकडे तोंड हे करत्या बाई काय पप्पा तोंड असे, करत्या? पप्पा तसे हा. हा इकडे पैसे खर्च देते ना देत तू नाही. काढून देते ना मग गुपचूप हा, देते. हे पोर हा. 500 रुपये खर्च करून हा, येते खाते पिते पोरं झाले हा. आता हे मला आता सांगते नाही, गुपचूप करते काय ना. माहिती का दाजी हा. आता पैसा फार लहान पोराला कळायला लागला आता अहो पाहुणे पाकिटातून पैसे काढून घ्या त्या credit आणि ने. घराची पायरी हा. नाही घराची पायरी ओलांडली का हा. बाहेर निघायचं म्हटलं का लगेच पैसे लागत नाही तू ये ना इथंच थांब तू जिरू देस तू हा, राहते, राहते. हा राय तू इथं नाही, मा- पाहुणे येतो मी नाही, जा, जा. ठेवा इकडे निघा, ठेवा निघा. असं काय बोल नाही राहिले नका, मला ही नकोच ओय, नको दादा, मला ही जाऊ बाईच दे. नको हा होऊ दे हाऊस हा कुठे म्हणजे पोरीचं लग्न करायचं मी दुसरी एखादी बायको पाहिजे पोरं काय माहिती पोरं हा पोरं घरी काय माहिती चांगली ना टाळवर दोन्ही खाईल ना तेव्हा कळल आहे माय पोरगी झाली स्वयंपाकाला हा, लायक मग आता जाऊ द्या जा हा जा जा हो, ते तुझी दुसरी हौसच करून करतो मी. आणायची ना टाळवर दोन्ही चाटून खाईल हा. चांगली एखादी आली का मग कळल व्यवहार आणि काय हा राहतं. हा पाय तुझी जिरतोयस मी आता बरं काय दुसरं करत्या? नको मला, हा राहू दे तुम्हाला काय दुसरे करणार आहे हा माणूस एवढा चिकट आहे त्याच्याकडे कोणी थांबणार नाही मी थांबले याच्या जवळ माहिती का हा तुम्हाला तर काही समजतच नाही अरे काप काय काय आधी- तुला काय उभ्याचा आडवा करायचंय? त्या माणसावर तू दर सारी लढवार राहताळ्या आपल्या जवळ ठेवायची का पोरगी मी का आता इथेच राहणार आहे का काय माहिती म्हणते ना हा काही दम राहणार बरोबर राखाण्यावर येईल तो त्याला माहितीये त्यात पुढे जरा जाणार प्रेमाने नाही घ्यायचं 2 शब्द गोड मग बोलायचे त्याला गोड लावलं का गोड लावलं का पावलेला मला काय मग? मी काय दाजीच करून राहिलो त्याचं अगं तुम्हाला- त्याचं काय नाही करायचं राहिलो मी काय करायचं राहिलो मी त्याचा तुम्ही दोघं बहिणी बाय. सारखेच आहे करा तुम्हाला काय करायचंय म्हणजे तो मला घाण म्हणतो तरी तुला चालतं अहो, रागात तमाशा तो करतो. सारडेवाले ताईट जाकील हा असे शब्द जर धरलेत मग कसं व्हायचं यायला बहिणीची दौरी झाली पाहिजे कोणी तरी मी लय सांगत सर केलं होतं लय सर केलं मला मी सांग. जातो तर जाऊ दे ए बाई राय 10 बरं दे रुपयासाठी. याची जिरू दे त्याला कळत नाही 10,000 बाबा मग सांग नाही नाही ए गप्पे 10,000 रुपयावरून पर बायको काढून दिली आणि इडा आलाय परत आकी अहो, मी काय फोन केल्यावर त्याची चूक तर वाच लक्षात आणून द्यायची ना आधी डोळ्यासारखे दोघं हे मग झाले आता कवाचं काय सांगू राहिलं चूक लक्षातच दिली हा? ना चूक लक्षातच दिली ना दिली ना जाऊ दे बाई लय वैताग आलाय मला तुझं करत बसा काय करायचंय ते तर काय करायचं काय नाही आहे समजूनच घेत नाही दोघं जण सारखेच आहेत डोक्याला ताना ही मी हा? अजून त्या बाबाकडूनच आहे काय माहिती मग आता ते काय बाळाकडून नाही मला सांग, बरं वाईट सगळं कळतं. मला एक सांग त्यातलं समजून सांगितलं ना का 10,000 कशाला लागले देणार आहे सगळं एवढं जर डोक्यात घातल्यावर अजून काय समजून सांगायचं हा म्हणजे बाई माणसाला काही जिंदगी नाही का काही व्यवहार त्या करायचा काय माणसाकडून असतं? एकच शब्द गेला तर दादाकडून कोणता घाण शब्द आता मलाही सांगा भांडणात कोणी साखर वाटतं का मग दादा तुला वाटतं म्हणतं का तू घाण किती केली? मी लागलो तुम्ही त्या माणसाला गेला ना बिचारा हे करून हा जाऊ दे ए गेलं तर गेलं बाई. हा पुळकायला पुळकेच नाही तुमच्यासाठी म्हणते हा, माझा संसार नेऊन काय जाऊ दे गेला तर गेला वय चला लय बरोबर असेल ती तुझ्या हातात यावर दिला ना म्हणून नेवण्यात तो काय लय चढ नको तो आज तडा 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 तोड जोडीला ते तोंड आवरा बाई तुम्ही हा बरं तू जेवली का ना जेवली काची काय काय स्वयंपाक केला का तू अजून मी स्वयंपाक करेल ते जेवत नव्हत्या हा, चला घे जेव सांगा ना तुम्ही सोबत जेवायचं तर म्हणून मग सांग आमच्या बरं चाल घेऊ घरात जेव होता. चल आपण जेवू घेऊ चल